रत्नाकर मतकरी यांची रंगांधळा नावाच्या कथासंग्रहातील कथा. रंगांधळा ही कथा. मी तिला न्याहाळीत होतो. ती एकटीच एका कोपऱ्यात बसली होती, शांत, सस्मित. हातात एक ग्लास, त्यातले मद्य ती अगदी सावकाश, ओठ देखील ओले होणार नाहीत इतक्या हलकेच पीत होती. पार्टी ऐन रंगात आली होती. बडबडी झेंडे जमलेली. खाण्याच्या बशा आणि मद्याचे ग्लासेस भराभर रिकामे होत होते. शुभ्र पोशाखातले सेवक ते तत्परतेने भरत होते. वातावरणात सिगारेटचा धूर मिसळला होता. आवाज, कोलाहल. प्रत्येक जण शेजाऱ्याला तावातावाने काहीतरी पटवून देत होता. मनातले विचार ओठावरच्या फेसासारखे पृष्ठभागी उफाळून येत होते. दुसऱ्याला आग्रहाने सांगितले जात होते. नशेत तार-स्वर लागत होता. बोलत सगळेच होते, ऐकत कुणीच नव्हते. ती एकटी मात्र कान देऊन ऐकत असल्यासारखी एकाग्र बसली होती. जणू काही एकमेकात गुरफटलेले आवाज वेगवेगळे करण्याचा कसला तरी गमतीदार खेळ ती खेळत होती. त्यात गंमत वाटून स्मित करीत होती. मी वेडावल्यासारखा ते स्मित पाहत होतो. तिच्याकडे निःसंकोचपणे सरळ पाहायला हरकत नव्हती. ते तिला कळण्यासारखे नव्हते, कारण ती आंधळी होती. डोळ्यांवर गडद काचांचा फॅशनेबल चष्मा चढवून तिने आपले वैगुण्य लपवले होते. प्रयोगशाळेत डोळ्यांत ॲसिड जाऊन तिची दृष्टी गेली असे म्हणत. त्यामुळे डोळ्यांची अवस्था भयंकर असावी, परंतु चष्म्यामुळे ती लक्षात येत नव्हती. एवढे सोडले तर तिचे एकूण व्यक्तिमत्व विलक्षण आकर्षक होते. गौरवर्ण, नाजूक देखणा चेहरा, काहीशी कृश शरीरयष्टी, व्रतस्थ वाटणारा शुभ्र रेशमी वेश. तिच्याकडे पाहिले की मी हरखून जात असे. अनेक वेळा मी तिला पाहिले होते. समारंभात, संगीताच्या मैफिलीत, पार्ट्यांमध्ये. जिथे जिथे प्रतिष्ठित माणसे एकत्र जमत, तिथे तिथे ती आल्यामुळेच जणू समारंभाला प्रतिष्ठा येई. ती विज्ञानाची प्राध्यापिका होती. निदान दृष्टी जाण्यापूर्वी विद्यापीठात तिने अलौकिक यश मिळवलेले होते. मला हे सारे माहीत होते. तसा मी तिच्या प्रेमातच पडलो होतो म्हणाला. तिला मात्र माझी फारशी माहिती नव्हती. जुजबी ओळख होती इतकीच. आता गडबड फारच वाढली. एक जाडजूड बाई 2 पेग पोटात गेल्यावर जोरजोराने लेक्चर देऊ लागली होती. एक टकल्या वेटरशी भांडू लागला होता. गर्दीतून वाट काढीत मी तिच्याजवळ गेलो. तिला अभिवादन केले. ओळख दिली. ती हसली. मी म्हटले, इथं खूप गोंगाट होतोय. आपण जरा बाहेर जाऊन बसूया का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. तिला ते पटले. मी म्हटले, जरा थांबा, आणि वेटरकडून एक ग्लास भरला. तिने विरोध केला नाही. इतर मुलींसारखी नसती भीडभाड तिला नसावी. आम्ही दोघे बाहेर जाऊन बसलो. बाहेर चांदणे पडले होते. हिरवळीवर मध्ये मध्ये पांढरेशुभ्र संगमरवरी पुतळे भुतांसारखे उभे होते. गार वारा वाहू लागला होता. 2 दगडी चौरशांवर आम्ही बसलो होतो. चौथऱ्यांवर आम्ही बसलो होतो. चौथरे चांगलेच थंड लागत होते. इथे किती शांत वाटतं नाही? मी उद्गारलो. हो, तुम्हाला कल्पना नसेल, पण शांतता फार महत्त्वाची आहे, ती एकदम म्हणाली. तिच्या त्या विचित्र वाक्याने मी चमकलो, पण तसे न दाखवता म्हणालो, हो, आजकालच्या दिवसात शांतता मिळते कुठे? मला मिळालीये. दृष्टी गेल्यापासून. ती हलकेच म्हणाली. पण आवाज, त्याचा त्रास तर तुम्हाला अधिकच होत असेल. आवाजाचा एवढा त्रास नाही, कारण नाही म्हटलं तरी आवाज आपल्या माहितीचे असतात. कितीही मोठा झाला तरी अखेर तो ओळखीचाच आवाज असतो. त्याची भीती वाटत नाही. रंगांचं तसं नाही. रंगांची भीती? मी बुचकळ्यात पडलो. यू नो, कलर्स कॅन बी टेरिबल, सिम्पली टेरिबल, ती म्हणाली.
काय समजायचा तिच्या बोलण्याचा अर्थ? तिला मद्याची नशा चढत होती का? पण माणूस म्हणून अगदी उत्कट होतो. अजिबात अर्थ नसलेले बोलत नाही. पण नशेत माणूस अधिक उत्कट होतो. अजिबात अर्थ नसलेले बोलत नाही. मग अचानक आलेल्या अंधत्वाने हिच्या डोक्यावर तर काही परिणाम. मी वेड्यासारखं काहीतरी बोलतोय असं वाटतं ना तुम्हाला? माझ्या मनातले विचार वाचल्यासारखं ती म्हणाली. पण मी चांगली नॉर्मल आहे. आय एम नॉट ड्रंक आयदर, ती पुढे म्हणाली. पण एरवीपेक्षा थोडी हुशारी वाटते. मनातलं बोलायला संकोच वाटत नाही अशावेळी. खरं ना, तिला संकोच वाटत नव्हता, पण मला भीती वाटू लागली होती. हे काहीतरी अनपेक्षित होते. काय बोलायचे असेल हिला? आय रादर लाईक यू. तुम्ही चांगले वाटता मला. बोललेलं ऐकून घ्याल, बाहेर कुठे बोलणार नाही अशातले वाटता, ती म्हणाली. म्हणून बोलते तुमच्याकडे. इतके दिवस हे सारं मी मनातच ठेवलं. बोलणार कुणाकडे? आणि बोलले तरी ते पटणार कुणाला? पण तुमची गोष्ट तशी नाही. पण का? एवढ्याशा ओळखीत माझ्यावर इतका विश्वास? आपली ओळख थोडीशीच असेल, ती मिश्किलपणे असून म्हणाली. पण एक सांगू तुम्हाला? आय थिंक यू आर रादर इंटरेस्टेड इन मी. त्याशिवाय का तुम्ही नेहमी माझ्यावर नजर ठेवून असता? मी भलताच गडबडून गेलो. थंड हवेतही मला घाम फुटला. खरं आहे ना मी बोलते ते? तुमच्या गप्प राहण्यावरूनच सिद्ध होते. तुम्हाला कसं कळलं? मी चाचरत विचारले. सोपं आहे. इथल्या आपल्या दोघांशिवाय इतर लोक नसतात का आजूबाजूला? त्यांच्यापैकी कुणी सांगतं. मी हतबुद्ध झालो. इतकी सुसंगत बोलणाऱ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला असेल हे खरे तरी कसे मानायचे? पण मघाचे ते रंगांची भीती वगैरे? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? तिने अचानक विचारले. मी काहीच बोललो नाही. नुसताच तिच्याकडे पाहत राहिलो. माझी नजर तिला जाणवली की काय कोण जाणे. नसेल तर करू नका. प्रेमात माणूस फसतं, ती म्हणाली. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेडली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही, आणखी एक डेडली गोष्ट जगात आहे. रंग. पण आता मला त्यांची भीती नाही. मला फक्त सगळीकडे काळोखच दिसतो. ती हलकेच विस्कीचे गुटके घेत राहिली. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण प्रेमात वाहून जाण्यावर नाही, ती म्हणाली. एखाद्यावर प्रेम केलं म्हणून आपण त्याच्यासाठी कुठल्या मर्यादेपर्यंत जावं याला काही सीमा आहे, नाही का? विज्ञान हा माझा विषय असल्यामुळे असेल, पण माझी सगळीच मतं रॅशनल आहेत. हळवेपणानं वाहून जाणं मला बिलकुल आवडत नाही. आणि मला जो माणूस भेटला त्याचा स्वभाव त्याचा नेमका उलटा. रॅशनॅलिटी ही चीजच त्याच्याजवळ नव्हती. प्रत्येक गोष्टीला केवळ मनाचं प्रमाण. अर्थात त्यानं तसंच असायला हवं होतं, कारण तो होता कलावंत, फार मोठा कलावंत. कोण? मी विचारले. रंगनाथ महिंद्र, तिने सांगितले. मी चमकलो. रंगनाथ महिंद्रांची माहिती सर्वांना होती. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होते. रंगनाथ हे त्यांचे खरे नाव नव्हते. एखाद्या पदवीसारखे ते नाव त्यांना चिकटले होते. रंगांशी विलक्षण ताकदीने खेळणारा चित्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता. रंगवण्याची त्यांची शैली अगदी स्वतंत्र होती. मॉडर्न चित्रकारांमध्ये त्यांना फार मान होता. त्यांची चित्रे जगभराच्या गॅलऱ्यांमधून लागलेली होती. असा हा तरुण वयात विलक्षण कीर्ती संपादन केलेला चित्रकार एकाएकी अपघाताने वारला होता आणि त्याच्या मृत्यूने सारे कलाविश्व हादरून गेले होते. मला कल्पना नव्हती
रंगनाथ महिंद्रांशी तुमचा इतका जवळून परिचय होता याची. परिचय? ती विचारात हरवून गेल्यासारखी म्हणाली. रंगनाथांनी मला आयुष्यातले काही सुंदर क्षण दिले आणि काही फार भयानक. दारावरची बेल वाजली. तिनेच दार उघडले. पायऱ्यांवर एक तरुण उभा होता. केस पिंजारलेले, हातात एक लहानशी बॅग, काखेत घडीचा लाकडी इझेल. या ना, आत या, ती म्हणाली. पण तो जागचा हलला नाही. नुसताच भारल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ती लाजून चूर झाली. आजवर कुणी असे उघडपणे म्हणण्याचे धाडस दाखवले नव्हते. या माणसाला साधे मॅनर्स देखील नाहीत का? आत या, ती पुन्हा म्हणाली. आय एम सॉरी, तो भानावर आल्यासारखा म्हणाला आणि 2 पायऱ्या चढून आत आला. मग तिला काय वाटले असेल ते त्याच्या एकदम लक्षात आले. तो म्हणाला, सॉरी, आय ओ यू ॲन एक्सप्लेनेशन. तुम्ही देखणे आहात, पण मी बोललो ते तुम्हाला उद्देशून नाही. तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या रंगांना. रंग? तिने गोंधळून विचारले. कसले रंग? फार फार सुंदर रंग पसरलेत तुमच्याभोवती. एवढेच बोलून तो म्हणाला, बाय द वे, मी रंगनाथ महिंद्र. तिने त्याला आधीच ओळखले होते. त्याच्या एकंदर अवतारावरून आणि काखेतल्या इझेलवरून. काही लँडस्केप करण्यासाठी म्हणून त्याला करवीरला यायचे होते. करवीर छोट्याशा शहरासारखे होते आणि तरीही त्याच्या आजूबाजूला निसर्गसौंदर्य भरपूर होते. कुणीतरी त्याला तिच्या वडिलांचा पत्ता दिला होता आणि पेइंग गेस्ट म्हणून काही दिवस तो तिच्याकडे उतरणार होता. तिच्या वडिलांना या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला होता. परंतु सांगितलेली तारीख उलटून गेली तरी रंगनाथ आला नव्हता आणि तिची व तिच्या वडिलांची निराशा झाली होती. त्यानंतर एका आठवड्याने हा गृहस्थ आज उगवत होता. शिवाय त्याविषयी काही स्पष्टीकरणही देत नव्हता. परंतु एका दिवसातच तिची रंगनाथशी चांगली ओळख झाली आणि या साऱ्याचे स्पष्टीकरण तिला मिळाले. तारीख, वार असल्या चिल्लर गोष्टी रंगनाथच्या हिशोबात नसत. जेवण, अंघोळ असल्या नित्यक्रमाकडे त्याचे कधीच लक्ष नसे. प्रत्यक्ष चित्र काढताना किंवा चित्राच्या तंत्रीत तो अक्षरशः तहानभूक विसरत असे. मुंबईला त्याचा सेक्रेटरी त्याच्या चित्रांचा सगळा कारभार पाहायचा. परंतु त्याने कानावर घातलेल्या व्यवहाराच्या गोष्टीचीही रंगनाथला कटकट व्हायची. मुंबईच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी लँडस्केपचे निमित्त करून रंगनाथ करवीरला आला होता म्हटले तरी चालेल. तिच्या ध्यानात येऊन चुकले की रंगनाथ हा 4 चौघांसारखा तर नाहीच, पण 4 चौघा कलावंतांसारखाही नाही. कलावंतांचा लहरीपणा, एककल्लीपणा सारे ती ऐकून होती. परंतु हे त्याही पलीकडचे होते. या कलावंताला जणू जगाचे भानच नव्हते. तो आणि त्याचे रंगांचे विश्व आजूबाजूला जगापासून फार दूर होते, स्वतंत्र होते. जे रंग त्याला जाणवत ते कॅनव्हासवर उतरवणे एवढाच त्याच्या अस्तित्वाला अर्थ होता. या पलीकडे तो या जगातच नव्हता. तिच्या जगातल्या माणसांपेक्षा तो फार वेगळा होता. नव्हे, असा एखादा माणूस या जगात असेल अशी तिला कल्पनाही नव्हती. त्यामुळेच तिला त्याच्याविषयी अतिशय कुतूहल वाटू लागले. विज्ञानातली कोडी सोडवण्याच्या ईर्षेने ती त्याच्या स्वभावाचे गूढ शोधण्याच्या प्रयत्नात लागली. त्याच्या स्वभावात एकच दरवाजा होता. त्याची चित्रे. रंगनाथ महिंद्राच्या चित्रांविषयी तिने खूप ऐकले होते, पण त्याचे एकही चित्र तिने पाहिले नव्हते. म्हणून करवीरला आल्यानंतर तो पहिले चित्र कुठले काढतो याविषयी तिला उत्सुकता लागली होती. दुसऱ्याच दिवशी चित्र तयार झाले. कॅनव्हासवर बराचसा पांढरा रंग, अधेमधे सोनेरी वाटतील अशा रंगछटा, एक दरवाजासारखे काहीतरी उघडलेले, बऱ्याच पायऱ्या वाटतील असे तपकिरी रंगाचे पट्टे, ब्रशने नुसते ठेवून दिलेले आणि मध्ये गुलाबी रंग. तिने लांबून पाहिले, मान कलती करून पाहिले, डोळे बारीक करून पाहिले. नक्कीच तिथे काहीतरी आकृती होती. हे कसले चित्र आहे? तिने विचारले. ओळख पाहू, तो म्हणाला.
मॉडर्न आर्टचे चित्र मला ओळखता येत नाहीत, तिने काहीसे खरे काहीसे थट्टेने सांगितले. तरी पण तर्क कर बरं. तिने चित्र बारकाईने निहाळण्याचे नाटक केले, मग डोळे मिटले, विचारात गुंगल्यासारखे दाखवले. तो आपल्या नाटकाला फसत आहे हे तिने चाणाक्षपणे ओळखले होते, पण काहीतरी अगडबंब इंटरप्रिटेशन ठोकून द्यायचे आणि त्याची फजिती करायची असे ठरवून ती म्हणाली, एक अप्सरा स्वर्गाचं दार उघडते आहे आणि या पायऱ्यांवरून एक मर्त्य मानवाला. राईट, तो आनंदाने ओरडला. बरोबर ओळखलंस तू. ती काहीशी गडबडली. आपले नाटक सांगून टाकून त्याची टर उडवायची असे ठरवून ती बोलू लागणार एवढ्यात तो पुढे म्हणाला, हा माझा कालचा अनुभव आहे. इथं आलो तेव्हाचा. तू दार उघडलंस त्या क्षणाचा. धसका बसून ती गप्प झाली. तिला एकदम पटले की याने खोटे चित्र काढलेले नाही. हे सारे रंग याला काल जाणवले होते. म्हणूनच तो उत्स्फूर्तपणे ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल असे उद्गारला होता. तरी देखील मॉडर्न आर्टची टिंगल करण्याची एकही संधी तिने नंतरच्या दिवसात वाया घालवली नाही. मॉडर्न आर्टिस्ट काय वाटेल ते काढतात आणि त्याला काहीही नावे देतात असे ती नेहमी आग्रहाने म्हणायची. तो नुसते स्मित करायचा. कधीतरी तिला वाटे आपले बोलणे तो ऐकतच नाही. त्याच्या डोळ्यांसमोर दुसरे काहीतरी दिसत आहे. लँडस्केपसाठी तो करवीरला आला तरी कशाला हे तिला समजत नव्हते. त्याच्या एकही निसर्गचित्रात तिला ओळखीची ठिकाणे दिसत नव्हती, नुसते रंग. ती विचारे तेव्हा तो सांगायचा, हे देऊळ आहे, ही झाडे, हे पाणी, हे डोंगर. पण तिला नुसते रंगच वाटत. मात्र एक गोष्ट खरी, ते रंग पॅलेटवरच्या दुसऱ्या रंगांसारखे दिसत नसत. चित्रात त्यांना एक अपूर्व तेज चढल्यासारखे दिसायचे. असे वाटायचे की ते रंग जिवंत आहेत, त्यांचे एकमेकांशी नाते आहे, एकमेकांची भाषा त्यांना समजते आहे. थोडा अधिक प्रयत्न केला तर ती आपल्यालाही समजेल. या विचाराने तिला कसेसेच वाटायचे. त्या चित्रांकडे फार वेळ पाहण्याची भीती वाटायची. असे वाटायचे की आपण त्या चित्रांचाच एक भाग झालो आहोत. आपण त्यात मिसळून चाललो आहोत. रंगणातला श्रेष्ठ कलावंत का समजत हे तिला हळूहळू जाणवू लागले होते. तो कॅनव्हासवर नुसते रंग चोपडीत नव्हता, तो रंगांची एक नवी सृष्टी निर्माण करीत होता. एकदा संध्याकाळच्या वेळेस ती कुठूनशी घरी परत आली. रंगणाच्या खोलीत काळोख होता. दिवा लावण्यासाठी ती पुढे होणार एवढ्यात तिच्या ध्यानात आले की खोलीत रंगणात आहे. ती दारातच थबकली. खोलीत 2 उंच मेणबत्त्या लावलेल्या होत्या. प्रथम काळोखी वाटणाऱ्या त्या खोलीत मेणबत्त्यांचा मंद उजेड पसरलेला दिसत होता. त्या मंद प्रकाशात रंगनाथ एक चित्र काढीत होता. काय करावे हे तिला सुचेना. तो कसले चित्र काढीत आहे हे पाहण्याची उत्सुकता तर होती, पण त्या अपुऱ्या उजेडात खोलीत जाणे प्रशस्तही वाटत नव्हते. त्याची समाधी मोडण्याचीही शक्यता होतीच. पण तिला चैन पडेना. हलकेच पाय न वाजवता ती त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. समोरच्या कॅनव्हासवर काळोख नव्हता, मंद प्रकाशही नव्हता. 2 मेणबत्त्यांच्या उभट रेषा तेवढ्या दिसत होत्या. बाकीचा कॅनव्हास जांभळ्या रंगाच्या चित्रविचित्र छटांनी भरून गेला होता. मध्ये मध्ये तो जांभळा रंग झगझगत होता, लखलखत होता. ती पाय न वाजवताच वळली, दाराशी पोहोचली. एवढ्यात मागून शब्द आले, थांब. त्या आवाजातल्या आर्जवाने ती थांबली. आवडलं तुला चित्र? त्याने विचारले. मला समजलं नाही, ती प्रामाणिकपणे म्हणाली. चित्र समजण्यासाठी नसतं. ते आवडतं तरी, नाहीतर नाही आवडत. त्याचा स्वर आज वेगळा होता, थकल्यासारखा, ओढल्यासारखा. ती त्याच्याजवळ गेली. तो इझेलवर
डोके टेकून बसला होता. विलक्षण दमलेला वाटत होता. क्षणभर तिला त्याची दया आली. ती म्हणाली, तसं तर मला आवडलंच हे चित्र. तुमची सगळीच चित्र मला आवडतात. त्याशिवाय का मी आत्ता येऊन पाहत उभी होते. पण माझं मत विचारण्यात खरंच काही अर्थ नाही, कारण मला ती दृष्टीच नाही. तुमच्यासारख्या थोर कलावंतांच्या समोर माझ्यासारखीनं चित्राचं नाव देखील घेऊ नये. त्यानं वर पाहिले. मेणबत्त्यांच्या ज्योती त्याच्या डोळ्यात चमकल्या. तो आपल्याच तंद्रीत होता. तिचे बोलणे कदाचित त्याने ऐकलेही नसावे. तो म्हणाला, तू हुशार आहेस. मी काहीतरी सांगितलं तर ते तुला समजेल. कुणाकडे तरी बोलावं असं आजवर वाटत आलंय, पण समजणारं माणूसच भेटलं नाही. तिच्या छातीत धस्स झालं. हा सांगणार तरी काय ते तिला कळेना. मेणबत्त्यांचा त्या मंद प्रकाशात तो अधिकच गूढ वाटत होता. त्याच्या गालांची उंच हाडे, पिंजारलेले कपाळावर आलेले केस, वाढलेली दाढी आणि चमकणारे डोळे तिला त्याची भीती वाटू लागली आणि एकाच वेळी त्याची विलक्षण ओढही वाटत राहिली. चटकन दिवा लावून हे गूढ वातावरण नाहीसे करावे असे तिचे मनात येऊन गेले, पण तिला धीर झाला नाही. भारल्यासारखी ती त्याचे बोलणे ऐकत राहिली. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्कारिक दृष्टी त्यात आहे. अलंकारिक अर्थानं नाही, खऱ्याखुऱ्या अर्थानं. मला रंग दिसतात. इतरांना दिसतात तेवढेच नाहीत, फार वेगळे आणि फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. ते हलत असतात, श्वासोच्छ्वास करीत असतात, जिवंत असतात. माझ्यातून कॅनव्हासवर येण्याची त्यांची धडपड चालू असते. समजतंय तुला मी काय म्हणतोय ते? तिने हू म्हटले. यातले थोडेफार तिला आधीच समजू लागले होते, जाणवू लागले होते. नेहमीच्या जगात रंगांना जागा असते, पण ते रेषांनी बांधलेले असतात. मला ठाऊक आहे, कारण पूर्वी मला ते तसेच दिसायचे. पण हळूहळू त्यांनी बंड पुकारलं. रेषांचं बंधन तोडून ते बाहेर पडले. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्रं काढता येईनाशी झाली. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनीच माझा ताबा घेतला. त्यावेळी मी नॉर्मल राहिलो नाही आणि तेव्हाच माझा मॉडर्न आर्टिस्ट म्हणून लौकिक वाढू लागला. लोकांना वाटतं की हे माझ्या कल्पनेतून येतं, पण नाही, हे माझ्या अवतीभोवती वावरतं. या क्षणी तुला या खोलीत काळोख दिसत असेल. मला ती निळ्या जांभळ्या लखलखत्या रंगांच्या उसळत्या लाटांनी भरून गेल्यासारखी वाटते. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्याभोवती आजूबाजूला पांढऱ्या सोनेरी रंगांच्या छटा नुसत्या फेसासारख्या तरंगत होत्या. सुरुवातीला मला या प्रकाराची भीती वाटायची, पण आता मला रंगांवाचून वेगळं मी पण राहिलेलं नाही. अंधाळ्याला काळोख दिसावा तसा मला स्वतःभोवती रंगांचा पूर आलेला दिसतो. लाल, निळे, जांभळे, पोपटी रंग, नुसते रंगच मला दिसतात. दिवसेंदिवस रेषा कमी कमी दिसू लागल्या आहेत. एक प्रकारचा आंधळेपणाच म्हणा ना हा. नुसती चित्र काढतानाच नव्हे, तर एरवीसुद्धा मला केवळ रंगांखेरीज दुसरं काही जाणवेनासं झालं. कधी हर्ष होतो तर कधी भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंगांधळा होईन. कदाचित माझं काही बरं वाईट. तिने नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला. हे सारं मी तुला का सांगितलं तर तुला समजेल म्हणून. तू मला आवडतेस म्हणून. शिवाय तुला माझ्याविषयी वाटतं म्हणून. ती त्याचे वाक्य पुरते ऐकून घ्यायला थांबलीच नाही. धावतच आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर अंग टाकून पडली. खरेच का ती त्याच्या प्रेमात पडली होती? या विचारासरशी तिच्या अंगावर शहारे आले. नाही, असे असेल तर ते आत्ताच मोडून काढले पाहिजे. विज्ञानाच्या काटेकोर हिशोबांशी तिचे आजवर नाते जमले होते. ते तोडून ती असल्या एखाद्या ॲबनॉर्मल गोष्टीत स्वतःला गुंतवून घेणार नव्हती. हे सारे कितीही सुंदर वाटले तरी तिचे नव्हते, तिच्यासाठी नव्हते. त्याच्या विकृतीशी तिला कसलाही संबंध ठेवायचा नव्हता. असे ठरवले तरी देखील 4 दिवसांनी ती
त्याच्याबरोबर लँडस्केप पेंटिंगला गेलीच. गेले 4 दिवस ती त्याच्याशी काहीशी फटकून वागली होती. त्याची थोडीफार भरपाई म्हणून, थोडीफार उत्सुकता म्हणून. प्रथम बराच वेळ त्याला मनाजोगता स्पॉटच मिळेना. नंतर एक मोकळी जागा दिसली. पलीकडे हिरवीगार दरी, निळे जांभळे डोंगर आणि खाली झुकलेले आकाश. तिला 4 दिवसांपूर्वीच त्याचे बोलणे आठवू लागले. आता कसले रंग दिसत असतील याला? त्याने अजून चित्र रंगवायला सुरुवात केली नव्हती. तो नुसता इकडे तिकडे फिरत होता. ती त्याच्या हालचाली न्याहाळीत नुसती बसली होती, निःशब्द. तो काय करीत होता हे तिच्या बरोबर लक्षात येत होते. एखादा प्राणी जसा वास घेत फिरतो तसा तो त्याला दिसत असलेल्या रंगांमधून वावरत होता. अचानकपणे तो फलकाशी आला आणि त्याने निळ्या रंगाचे सपकारे मारायला सुरुवात केली. व्हॉट अ ब्युटी! ओ व्हॉट अ ब्युटी! तो स्वतःशीच बडबडत होता. सच रिच ब्लू, व्हर्मिलियन, टर्कॉइज. थोडे रंगवून झाले की पुन्हा तो आपल्याच मस्तीत इकडे तिकडे फिरून येई, अंगात आल्यासारखा. या क्षणी तो वेडपटच वाटत होता. तिला किंचित हसू आले. सूर्य मावळतीला लागला. आभाळात सोनेरी छटा अवतरली. तो अजूनही वेड्यासारखा घुमत होता. हे बघितलंस? सोनं, सोनं. कशा लखलखत्या ज्वाळा येतायत. पाऊस निळा, सोनेरी पाऊस. दोन्ही हात पसरून तो कशातून तरी वाट काढल्यासारखा फिरत होता. गोल्डन ब्लू. धिस इज ब्युटी. धिस इज लाईफ. ती धास्तावून उभी राहिली. न जाणो तो अडखळून पडला तर? पण तो परत आला. पॅलेटवर त्याने पिवळ्या नारंगी रंगाच्या ट्यूब्स पिळल्या आणि आवेशात तो ब्रश फिरवू लागला. आणि एकाएकी तो ब्रश घेऊन चालत निघाला आकाशाच्या क्षितिजाच्या दिशेने. मी चाललो, रंगांमध्ये चाललो, असे ओरडत. ती उठली, पण त्याआधीच तो कशाच्या कड्याच्या टोकावरून दिसेनासा झाला होता. खालच्या दरीत दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत मिळाले. तेव्हा वडिलांबरोबर ती देखील गेली होती. त्यांच्या विरोधाला न जुमानता त्याचा देह दगडावर छिन्नविछिन्न होऊन पडला होता. रक्ताचा शिडकावा होऊन दगड लाल काळे पडले होते. ती एवढ्या तेवढ्याने घाबरणारी मुलगी नव्हती. प्रत्यक्ष अपघाताच्या वेळेस तिला विलक्षण धक्का बसला आणि तोंडून किंकाळीही फुटली हे खरे, परंतु ती लटपटत्या पायांनी का होईना पण एकटी घरी येऊ शकली होती. वडिलांना अपघाताविषयी सांगू शकली होती. रात्री ती त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर देखील जाऊन आली होती. रात्रभर तिला झोप मात्र लागली नाही. अनेक विचार डोक्यात उलटसुलट फिरत राहिले. सगळ्या प्रकाराला धैर्याने तोंड द्यायचे तिने ठरवले होते. रंगनाथाच्या विकृतीविषयी मात्र ती कुणाकडेच फारसे काही बोलणार नव्हती. एकतर तो समोर नसताना तिला ते सारे स्वप्नवत वाटत होते. दुसरे म्हणजे तिला त्या विकृतीशी उच्चारापुरताही संबंध नको होता. पण आज उजेडात रक्ताने माखलेले ते दगड पाहता पाहता तिला एक चमत्कारिक अनुभव आला. क्षणभर दगडावरचे ते वाळलेले काळे रक्त पुन्हा लाल झाले. जिथे तो देह पडला होता त्याच्या चारी बाजूंनी रक्तासारखा लाल रंग जमून आला आणि पाहता पाहता लाल रंगाची एक लाट तिच्या रुखाने चालून येऊ लागली. एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध पडली. काही क्षणांनी शुद्धीवर आली तेव्हा ती गाडीत होती. तरी मी म्हणत होतो येऊ नकोस म्हणून. काही जणांना रक्त पाहून चक्कर येते, तिचे वडील म्हणत होते. पण तिला केवळ रक्त पाहून चक्कर आली नव्हती. तो भयंकर भास. पण केवळ भास असतो, कारण आता तिला गाडीच्या रूपरेखा स्पष्ट दिसत होत्या. लाल रंगाचा ठिपका देखील समोर कुठेही नव्हता. तिला हायसे वाटले. मध्यरात्री तिच्या स्वप्नात 2 मेणबत्त्या आल्या. त्यांच्या मागून रंगनाथची आकृती उभी राहिली. तो म्हणाला, ओ नो. ते स्वप्न झटकून टाकीत ती उठून बसली. तो आवाज ऐकण्याचीही तिला भीती वाटत होती. पण तो आवाज ऐकू येतच होता, दूरवरून आल्यासारखा. आता ती स्वप्नात नव्हती,
पण भारल्यासारखी बिछाण्यात खिळून ऐकत होती. तू तू ऐकतेस ना? त्या आवाजात अजिजी होती. इथं काळोख आहे, दाट काळोख. मी त्यात गुदमरतोय. मला रंग हवेत, रंग. मी तुझ्या नजरेतून पाहीन. मला रंग दिसतील. आपल्यात एक नातं आहे. त्यासाठी तरी मला रंग पाहू देत. तुझ्या नजरेतून पाहू देत. नाही नाही, ती किंचाळली. आपल्यात कसलंही नातं नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस. शेजारच्या खोलीतून तिचे वडील धावत आले. ती घामाने थपथपली होती. उरलेली रात्र ते तिला आपल्याच खोलीत घेऊन गेले. पण तिची भीती कमी झाली नाही. त्याचा आवाज तिने स्पष्ट ऐकला होता. तो आपले शब्द खरे केल्याशिवाय राहणार नव्हता. कारण तो जिथे पोहोचला होता त्या काळोखात तो राहू शकत नव्हता. त्याला रंग हवे होते, रंग. आणि अचानक तिला जाणवले की आपल्या नजरेत तो आला आहे. वर्गात शिकवता शिकवता एकाएकी विद्यार्थ्यांच्या आकृत्या पुसट झाल्या. पांढऱ्या करड्या रंगांच्या छटा उसळू लागल्या. पण तिने तोल सावरला. वर्गात वेडावाकडा काही प्रकार होऊ न देता ती वर्ग लवकर सोडून घरी आली. नंतर तसे काही झाले नाही. पण संध्याकाळभर तिचे डोके दुखत राहिले. दुसऱ्या दिवशी ती निघाली तेव्हा उन्हात पिवळा सोनेरी रंग झगमगत होता. तिने डोळ्यांवर गॉगल्स चढवले. तरीही तिला हालचाल जाणवत राहिली. काहीतरी उसळत होते. पुढे झेपावत होते. मध्यरात्री पुन्हा तिला 2 मेणबत्त्या दिसल्या. आवाज ऐकू आला. मी आलो आहे, मी आलो आहे. ती जागी झाली. एकूण ते स्वप्नच होते या कल्पनेने सुखावली. पण क्षणभरच. खोलीकडे नजर जाताच तिला धक्का बसला. खोलीत अंधार नव्हता. सबंध खोली निळ्या जांभळ्या रंगात झगझगत होती, लखलखत होती. आता मात्र ती समजून चुकली की तो आला आहे. तो जाण्याकरता नव्हे. तो तिच्या डोळ्यात कायम राहणार होता. जागोजागी तिला रंगच दिसणार होते. रेषा पुसट होत जाणार होत्या. दिवसेंदिवस ती अधिकाधिक रंगांधळी होणार होती. बाकीचे सारे आयुष्य संपणार होते. वेड्यासारखं ती रंगांची गुलाम होऊन राहणार होती. त्याचे ठीक होते, कारण तो चित्रकारच होता. विज्ञानाच्या प्राध्यापिकेला हे रंगांशी नाते कशाला हवे? काय वाटेल ते झाले तरी ती त्याच्यापुढे माघार घेणार नव्हती. प्रयोगशाळेत माझ्या टेबलाशी मी एकटीच होते, ती सांगत होती. विद्यार्थी होते, पण ते दूर. ज्याचं त्याचं आपल्या प्रयोगात लक्ष होतं. मी सारं धैर्य एकवटून दोन्ही डोळ्यात ॲसिड ओतून घेतलं. मरणाची आग झाली आणि मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या डोळ्यांवर पट्ट्या होत्या. पण उशाशी वडील बसले होते. कॉलेजमध्ये मला प्रयोग करताना अपघात झाल्याची बातमी पसरल्याचं त्यांनी सांगितलं. माझी दृष्टी गेल्याची बातमी सांगायला ते घाबरत होते. पण मीच ते त्यांच्याकडून वदवून घेतलं. मी त्या विलक्षण स्त्रीकडे थक्क होऊन पाहत राहिलो. तुम्हाला कल्पना नाही मी किती सुखात आहे याची. मी आंधळे आहे, पण निदान नॉर्मल आहे. डोळ्यांसमोर उसळणाऱ्या त्या भयानक रंगांच्या लाटांमध्ये भीतीने मरून जायची वेळ यायची. हा काळोख किती शांत आहे, किती सुखाचा आहे मला ठाऊक आहे. या काळोखात रंगनाथचा आत्मा तडफडत असेल, पण मी माझ्या डोळ्यांची दारं त्याला बंद केली आहेत. उत्तर रात्र सुरू झाली होती. पार्टी संपत आली होती. तिला पोहोचवून मी घरी निघालो. तो उद्या तिला परत भेटण्याचा निर्धार करूनच. आमच्यामध्ये एक नवीनच नाते तयार झाले होते. घरी पोचलो तेव्हा कुणीच जागे नव्हते. मी लॅचकीने दरवाजा उघडला, पण खोलीत काळोख नव्हता. सबंध खोली निळ्या जांभळ्या रंगांनी झगझगत होती, लखलखत होती. रंगांधळा नावाची कथा रत्नाकर मतकरी यांची कथा समाप्त.